IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या विष्णू विनोदनं IPL मेगा लिलावाआधी वादळी खेळीनं लक्ष वेधून घेतलंय. केरळ क्रिकेट लीग T20 स्पर्धेत विकेट कीपर बॅटरनं उत्तुंग षटकार आणि खणखणीत चौकारांच्या मदतीने स्पर्धेतील सर्वात जलद शतक झळकावलंय. त्याने फक्त 33 चेंडूत शतक पूर्ण केलंय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारताला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 5 सामने हे ऑस्ट्रेलियात होणार आहे. त्यामुळे भारताचं अंतिम फेरीचं गणित या मालिकेवर अवलंबून असणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला गावस्कर बॉर्डर कसोटी मालिकेत सलग 2 वेळा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाचा ओपनर उस्मान ख्वाजाच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्याने ओपनिंगसाठी स्टीव्ह स्मिथ ऐवजी ट्रेव्हिस हेडची निवड केली आहे. महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने काल मध्यरात्री इतिहास घडवला. 3000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेतील राष्ट्रीय विक्रमधारक अविनाश साबळे हा डायमंड लीग फायनल खेळणारा भारताचा पहिला ट्रॅक ॲथलीट आहे. अविनाशने आज त्याच्या 30व्या वाढदिवशी ब्रुसेल्समध्ये या विक्रमाला गवसणी घातली. भारत पाकिस्तान सामना नेहमीच चर्चेच्या अग्रस्थानी असतो. अशातच आज आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय हॉकी संघ आणि पाकिस्तानी हॉकी संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणं बंधनकारक राहणार आहे आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेता भारतीय संघ स्पर्धेच्या सुरुवातीपासून विजयी घोडदौड करत आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा असणार आहे. भारत बांगलादेश यांच्यातला पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर पासून चेन्नईत खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि आदी सिनियर्स खेळाडूंचा विश्रांतीचा काळ संपला आहे. पण या कसोटी मालिकेत विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. कारण 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात जे कुणाला जमलं नाही ते विराट करून दाखवणार आहे. त्यासाठी त्याला फक्त 58 धावा कराव्या लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली सध्या 4थ्या क्रमांकावर आहे. सुवा फिजी येथे 14 ते 21 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांची सलग 8व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे, साईराज परदेशी या दोघांचीही भारतीय संघात निवड करण्यात आली असून एकाच वेळी नाशिकच्या मनमाड शहरातील प्रशिक्षक आणि खेळाडूंची भारतीय संघात निवड होणे ही समस्त मनमाडकरांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिरने आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सध्या मोहम्मद आमिर कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 मध्ये खेळतोय. या लीगच्या एका सामन्यात त्याने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला. मोहम्मद आमिरने T20 फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटक टाकण्याचा यादीत भुवनेश्वर कुमारला मागे टाकलंय. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडने कांगारूचा 3 गडी राखून पराभव केलाय. या विजयाच्या साह्याने यजमानांनी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.